हाय फ्रेंड्स, रुपाली पाककलेमध्ये तुमचं स्वागत आहे। मी रुपाली आज तुम्हाला करून दाखवणार आहे थंडी स्पेशल आळीवाची खीर। त्याला कोण कोण आळीव हलीम असंही म्हणतात। हे बघा, ही आळीव मी भिजत घातलेली होती, ही सकाळी घातलेली होती। 6 ते 7 तास आपली आळीव मस्त अशी भिजलेली आहे, बघू शकता। हे बघा, आळीव छान भिजवून घेतलेली आहे। आता आपण याची खीर थोडंसं पाणी घालून घेते, कारण पाणी घातलं तर म्हणजे दूध चिटकणार नाही आपल्या कढईला। अर्धा लिटर दूध आहे, ते फुल फॅट मिल्क आहे। मी घालून घेते हे सगळं, बघू शकता। अर्धा लिटर दूध ठेवलेलं होतं मी गॅसवर, बघू शकता। दुधाला छान उकळी आणायची। तर हे आपण आळीव ह्यात टाकून घेऊया, भिजवलेली आळीव, बघू शकता तुम्ही। छानपैकी हलवून घेऊयात। आळीव ही उष्ण प्रकृतीची आहे, म्हणून ही नेहमी थंडीत खावी। आणि ही बाळंतणीसाठी वगैरे, दूध फिडिंग करणाऱ्या आईसाठी वगैरे खूप छान हेल्दी अशी ही खीर आहे। प्लस आपलं गुडघेदुखी वगैरे, कोणाला जॉईंट पेनचा त्रास होत असेल तर ही खीर अतिशय पौष्टिक अशी खीर आहे। ही आळीव खूप हेल्दी मानलं जातं हाडांच्या दुखण्यावरती वगैरे। भरपूर अशा प्रोटीन, विटॅमिन भरपूर ही खीर आहे। खूप सारे फायदे आहेत ही खीर खाण्याचे। तर ही जर एक वाटी खीर तुम्ही आठवड्यातून एकदा जरी खाल्ली तर तुम्हाला दवाखान्यात जाण्याची गरज नाहीये, इतका याचा फायदा होतो। आणि लहान मुलांपासून ते वयोवृद्धापर्यंत सर्वजण ही खाऊ शकतात खीर। तर आपण छान अशी ही आळी थोडीशी शिजवून घेऊयात व्यवस्थित। साखर तुम्ही कमी जास्त करू शकता, किती गोड खाता तुम्ही त्या हिशोबाने साखर घालू शकता। चमच्याने मी 4 चमचे साखर घातलेली आहे। तुम्ही जास्त पण घालू शकता किंवा याच्यापेक्षा कमी सुद्धा घालू शकता। साखरेचं प्रमाण काही असं ठराविक नाहीये। आणि कढईची साय अशी सर्व मोडून घ्यायची आणि ही या खिरीमध्येच मिक्स करून घ्यायची, बघू शकता। हे बघा, आपली खीर शिजत आलेली आहे, बघू शकताय तुम्ही। आता यात मी 2 वेलच्या कुटून घातलेल्या आहेत। सालीसकट घालायच्या वेलच्या, म्हणजे सालीचा सुद्धा फ्लेवर एकदम छान असा आपल्या खिरीमध्ये उतरतो, बघू शकताय तुम्ही। आणि एकदा हलवून घेऊया व्यवस्थित। एकदम मस्त अशी खीर आपली तयार होते, बघू शकता। ही थंड झाल्यानंतर अजून थोडीशी घट्ट होऊ शकते। खीर आपली ऑलमोस्ट झालेली आहे, थोडीशी उतरून ठेवते मी बाजूला। आणि एक तडका पॅन घेते। या तडका पॅन मध्ये 1 चमचा तूप टाकते मी। तूप छान गरम झाल्यानंतर हे काजू, बदाम, पिस्ता आणि चारोळी टाकून घेते मी या तुपावर। हे आपण कच्चं सुद्धा घालू शकतो, परंतु तळल्यानंतर थोडेसे छान चव येते ह्या ड्रायफ्रुट्सला, क्रंचीपणा येतो, म्हणून थोडेसे असे तळून घालायचे। पूर सगळे आपण हे खिरीत टाकून घेऊयात। बघू शकता। परत एकदा अशी छानपैकी
खीर हलवून घ्यायची आणि आपली खीर आता शिजलेली आहे. त्यावर थोडंसं असं जायफळ हे करून टाकायचं, किसून टाकायचं थोडंसं जायफळ. जायफळाने सुद्धा खूप छान टेस्ट येते आपल्या खिरीला, बघू शकता. आवडत नसेल तर स्किप केलं तरी चालतं, काय हरकत नाही. खूप छान हेल्दी खीर तयार होते. गुडघेदुखीवर, कंबरदुखीवर अतिशय उपयुक्त असा हा पदार्थ आहे. नक्की तुम्ही पण ट्राय करा. आता मी ही सर्विंग बाउल मध्ये काढून घेते. हे बघा आपली खीर छान तयार झालेली आहे. मी ही सर्विंग बाउल मध्ये काढून घेते. तर कशी वाटली माझी ही आळीवाची खीर तुम्हाला, मला नक्की कमेंट करून सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा रुपाली पाककलेला, आणि बेल आयकॉन ही दाबा, म्हणजे असेच नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि मला प्रेरणा मिळेल नवनवीन रेसिपी बनवण्यासाठी. या खीर खायला.